नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतोय. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्राचीन भारतीय इतिहासावरती 15 महत्वाचे प्रश्न जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. अशाच पॅटर्न मध्ये जे प्रश्न आहेत ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. मित्रांनो, तत्पूर्वी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जे जे विद्यार्थी महाराष्ट्र लॉ सीईटीची तयारी करतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल. चला तर मग पुढे वळूया. तर मित्रांनो, तुम्ही जर अजूनही बी एडुकेटचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लवकरात लवकर जॉईन करा. या व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या ड्रीम कॉलेजमध्ये जायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते सोडवले पाहिजेत. ओके, त्यासाठी आपल्याकडे टेस्ट पॅक उपलब्ध आहेत. जर तुम्ही मराठीमधून ही परीक्षा देणार असाल तर तुमच्या आपल्याकडे मराठीमध्ये टेस्ट पॅक सुद्धा अवेलेबल आहेत आणि इंग्रजीमध्ये सुद्धा टेस्ट पॅक जे आहेत ते अवेलेबल आहेत. जर तुम्ही अजूनही तयारी चालू केली नसेल तर आपल्याकडे कम्प्लीट रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत फक्त 1999 मध्ये. तर तुम्ही हा कोर्स परचेस करून महाराष्ट्र लॉ सिटीची तयारी चालू करू शकता. या कोर्सेसच्या ज्या लिंक आहेत त्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. तिथून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. काही अडचण आल्यास या दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. चला तर मग मित्रांनो, आपण वळूया आपण मुख्य प्रश्नांकडे. ओके, यामध्ये पहिला प्रश्न आहे, ऋग्वेद हा किती स्त्रोतांचा संग्रह आहे? द ऋग्वेदा इज अ कलेक्शन ऑफ डॅश डॅश हिम्स. मित्रांनो, परीक्षेच्या अनुषंगाने हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 1028. ओके, ऋग्वेदात एकूण 1028 स्त्रोत आहेत, ज्याला आपण सुक्त म्हणतो, जी मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 10 सुक्त संग्रहांमध्ये विभागली गेली आहेत. ओके, तसंच दुसरा प्रश्न आहे, द वैशाली ही खालीलपैकी कोणती महाजनपदाची राजधानी आहे? वैशाली वॉज द कॅपिटल ऑफ विच महाजनपदाज. ओके, तर मित्रांनो, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. याची जी राजधानी आहे ती आहे वज्जी. ओके, चला तर मग पुढे वळूया. तिसरा प्रश्न आहे, ऋग्वेदाचे डॅश डॅश पुस्तके किंवा मंडळे आहेत. किती मंडळ आहेत या ठिकाणी विचारलेलं आहे. द ऋग्वेदा इज अ डिवायडेड इन टू डॅश डॅश बुक्स ऑर मंडलाज. त्याचं योग्य उत्तर आहे 10. मित्रांनो, हा तुम्हाला याआधी सुद्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. हे जे प्रश्न आहेत ते तुम्ही नक्की या व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा तुमच्याकडे नोट डाऊन करून ठेवायचे आहेत मित्रांनो. ओके, चौथा प्रश्न आहे, अथर्व वेद हा किती खंडांचा संग्रह आहे? द अथर्व वेदा इज अ कलेक्शन ऑफ डॅश डॅश खंडाज. त्याचं योग्य उत्तर आहे 20. ओके, अथर्ववेद हा 20 खंडांचा संग्रह आहे. अथर्ववेद हे अथर्वांचे ज्ञानाचे भांडार, दैनंदिन जीवनातील कार्यपद्धती आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, इसवी सन पूर्व 6व्या शतकात मगध महाजनपदाचा पहिला शासक कोण होता? ओके, हा सुद्धा परीक्षेच्या अनुषंगानं महत्वाचा आहे आणि हा परीक्षेमध्ये विचारला सुद्धा गेला होता. द फर्स्ट रुलर ऑफ मगधा महाजनपदा इन द 6th century वॉज. ओके, याचं योग्य उत्तर आहे बिंबिसार. ओके, बिंबिसाराने अनेक जमाती आणि प्रांत एकत्र करून मगध साम्राज्याची जी स्थापना आहे ती केली होती आणि 6व्या शतकातील मगधचा पहिला शासक हा बिंबिसार होता आणि त्याला क्षणिक म्हणूनही ओळखलं जायचं. त्याने वैवाहिक संबंधांद्वारे साम्राज्याचा विस्तार केला होता आणि जो हा अजातशत्रू आहे, हा अजातशत्रू बिंबिसारचा जो मुलगा होता. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय चिन्ह कुठून घेतले गेले आहे? फॉर्म वेअर हॅज द नॅशनल एम्ब्लेम ऑफ इंडिया बिन टेकन. त्याचं योग्य उत्तर आहे अशोक स्तंभ, सारनाथ. ओके, तर हे केव्हा घेतलं होतं? तर 26 जानेवारी 1950 रोजी उत्तर प्रदेशमधील सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेतलेलं आहे हे चिन्ह. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक सोन्याच्या नाण्यांचे मोठे साठे प्रथम कोणत्या राजाने जारी केले? फर्स्ट किंग्स टू इश्यू द लार्जेस्ट हॉट्स ऑफ गोल्ड कॉइन्स इन इंडिया. ओके, याचं उत्तर सुद्धा तुम्हाला माहिती असेल. याचं उत्तर आहे कुशाण. मित्रांनो, हा प्रश्न मागच्या वर्षी विचारला गेला होता. ओके, कुशाणांनी बहुतेक सोन्याची नाणी आणि असंख्य तांब्याची नाणी जी आहेत ती जारी केली होती, जी उत्तर भारतातील बिहारमध्ये सुद्धा आढळून आलेली आहेत. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सातवाहन राज्याच्या काळात अधिकृतपणे कोणती भाषा वापरली जायची? ओके, विच लँग्वेज वॉज ऑफिशियली यूज ड्युरिंग द सातवाहना किंग पिरियड. ओके, त्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे प्राकृत. हे त्याचं योग्य उत्तर आहे.
ओके. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे हा सुद्धा फार महत्वाचा प्रश्न आहे. गुप्त साम्राज्याची स्थापना कोणी केली? हू फाउंडेड द गुप्ता इम्पायर? ओके. तर याचं योग्य उत्तर आहे चंद्रगुप्त पहिला. ओके. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणता वंश बिंबिसाराने स्थापित केला आहे? विच वन ऑफ द फॉलोइंग डायनेस्टीज ऑल द फाउंडेड बाय बिंबिसारा? ओके. त्याचं योग्य उत्तर आहे हर्यंक. बिंबिसारा हा एक हर्यंक राजवंशाचा स्थापक होता, जो प्राचीन भारतीय मगध राज्याचा पहिला प्रमुख शासक राजवंश होता. लष्करी विजय आणि सामरिक वैवाहिक युतीद्वारे मगध साम्राज्याचा पाया रचण्याचे श्रेय त्याला दिलं जातं मित्रांनो. ओके. पुढचा प्रश्न आहे 11वा. हा सुद्धा मागच्या वर्षी विचारला गेला होता. सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता मित्रांनो? सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता? द मेन ऑक्युपेशन ऑफ द पीपल ऑफ द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ऑल्स. याचं योग्य उत्तर आहे शेती. त्याला आपण ऍग्रिकल्चर म्हणतो. ओके. त्यावेळेस बार्ली, वाटाणे, तीळ, कापूस यांसारखी पिके घेतली जात होती आणि शेतीसोबतच पशुपालन, व्यापार आणि हस्तकला सुद्धा केली जात होती. ओके. त्यानंतर या ठिकाणी हा तुम्हाला एक वेगळा प्रश्न आहे. तो अशा पद्धतीमध्ये सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये हा प्रश्न विचारला जातो. खालील पद्धतीमध्ये जोड्या लावायच्या आहेत. मॅच द फॉलोइंग. ओके. याच्यामध्ये मोहेंजो दारो जे आहे ते आहे मोठे स्नानगृह. त्यानंतर हडप्पा जे आहे ते आहे धान्य कोठार. ओके. त्यानंतर कालीबंगन जे आहे नांगरांचे निशाण आणि लोथल हे बंदर आहे ज्याला आपण पोर्ट म्हणतो. ओके. तर असं तुम्हाला जोड्या लावण्यासाठी सुद्धा प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये. त्यानंतर 13वा प्रश्न आहे जैन धर्मातील पहिले तीर्थंकार कोण होते? हु वॉज द फर्स्ट तीर्थंकार ऑफ जैनिझम? याचं जे उत्तर आहे तर मित्रांनो विचारपूर्वक याचं उत्तर द्यायचं आहे, कारण जे पहिले तीर्थंकर होते ते होते ऋषभ देव आणि जे 24th म्हणजे 24वे जे तीर्थंकर होते ते होते महावीर. ओके. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत. ओके. त्यानंतर 14वा प्रश्न आहे बुद्धचरित या ग्रंथाचे लेखक कोण होते? हु वॉज द ऑथर ऑफ बुद्धा चरित्रा? ओके. त्याचं योग्य उत्तर आहे अशुभ घोष. की अशुभ घोष सर्वस्तिवाद बौद्ध तत्वज्ञानी कवी होते. त्यांचा जन्म जो आहे तो उत्तर भारतातील साकेता या ठिकाणी झाला होता आणि पाली भाषेचे साहित्य बौद्ध धर्मात लोकप्रिय असले तरी अशुभ घोषा यांनी शास्त्रीय संस्कृत मध्ये लिखाण केलं होतं. ओके. अशुभ घोषाने लिहिलेलं बुद्धचरित्र हे बुद्धांच्या जीवनावरील एक महाकाव्य आहे. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. बुद्धचरित याचे लेखक अशुभ घोष. आणि 15वा प्रश्न आहे गौतम बुद्धांचे खरे नाव काय? व्हॉट वॉज द रिअल नेम ऑफ गौतम बुद्धा? ओके. त्याचं योग्य उत्तर आहे सिद्धार्थ. ओके. गौतम बुद्धांचे जे खरं नाव आहे ते सिद्धार्थ गौतम. शाक्य कुळात राजपुत्र म्हणून जन्मलेल्या त्यांचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आलं होतं आणि ज्याचा अर्थ जो आहे तो आपले ध्येय साध्य करतो. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांना बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि मित्रांनो असे हे 15 क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही नक्की नोट डाऊन करून ठेवा. आणि हा एक प्रश्न मी तुम्हाला तुमच्यासाठी देत आहे त्याचं उत्तर मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे मौर्य वंशाचा संस्थापक कोण होता? फाउंडर ऑफ द मौर्यन डायनेस्टी. ओके. तर याचं उत्तर जे आहे ते तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जर तुम्ही बी एड्युकेटरचा ऍप डाउनलोड केला नसेल तर आजच ऍप डाउनलोड करा, कारण त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र लॉ सिटी संदर्भात जे काही कोर्सेस आहेत ते त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ओके. आणि कोर्सेस बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. ओके. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी बी एड्युकेटर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला आपल्या फॉलो करा. धन्यवाद.